हजारो वेगवेगळ्या आकाराच्या घंटा, हे मी कुठे आली आहे? सांगते सांगते. नमस्कार मंडळी, आज आम्ही आलोय संडे स्पेशल मंदिर दर्शन करायला ठाण्याच्या कोलशेत रोड ढोकाळी येथे असलेल्या नंदीबाबा मंदिरात. मंदिरात पाऊल ठेवताच तुम्हाला दिसतात असंख्य छोट्या मोठ्या आकाराच्या बांधलेल्या घंटा. या मंदिरामध्ये भक्त त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात. जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते तेव्हा ते मंदिरात येऊन घंटी बांधतात, अशी प्रथा आहे. याच कारणामुळे या मंदिरामध्ये विविध आकारांच्या आणि रंगाच्या असंख्य घंटा टांगलेल्या दिसतात, जे भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. गाभाऱ्यात तुम्हाला सर्वप्रथम दर्शन होतं गणपती बाप्पांचं, जी एकदम हुबेहूब प्रतिकृती वाटते टिटवाळ्याच्या महागणपतीसारखी. पुढे दर्शन होते भगवान शंकराचे वाहन नंदीचे. याच नावावरती मंदिराचे नाव आहे नंदीबाबा मंदिर. पुढे दर्शन होते शंकराच्या पिंडीचे. इथे पिंडीसमोर तुम्हाला कासव दिसत आहे. बोला हर हर महादेव. या तिन्ही देवासोबतच आपल्याला दर्शन होते श्री हनुमान यांचं. हजारो भक्तांनी इथे असंख्य घंटा बांधलेल्या आहेत. हे बघूनच आम्ही थक्क झालो आणि म्हणूनच या मंदिराला इच्छापूर्ती नंदीबाबा मंदिर असेही बोलतात. मंदिर परिसरात खूप पावित्र्य आहे, तशीच स्वच्छता नीटनेटकेपणा देखील बघायला मिळतो. इथे दर गुरुवारी गरजू लोकांना अन्नदान दिलं जातं. तसेच महाशिवरात्री आणि श्रावणात खूप मोठा उत्सव असतो. हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात. मंदिरात विविध कार्यक्रम असतात. या मंदिराचे अजून एक आकर्षण म्हणजे गणपती बाप्पा, भगवान शंकर, नंदी बाबा, हनुमानजी या व्यतिरिक्त इथे बऱ्याच देवी देवतांचे फोटो देखील आहेत. गुरु नानक भगवान यांचा फोटो, साईबाबांचा फोटो, राधाकृष्ण यांचा फोटो, गजानन महाराज यांचा फोटो, विठ्ठल रुक्मिणी यांचा, श्री स्वामी समर्थांचा फोटो, शेरावाली माचा फोटो, प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीतामैया यांचा फोटो आणि अखंड हिंदुस्थानाचं प्रेरणास्थान दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील फोटो आहे या मंदिरामध्ये. मंदिराचा परिसर बराच मोठा आहे. इथे शांत चित्ताने बसू शकता, प्रार्थना देखील करू शकता. वेगवेगळ्या पूजा देखील होतात इथे. मंदिरामध्ये खूप प्राचीन अशा घंटा सुद्धा आहेत बांधलेल्या. खूप नवल आणि अप्रूप वाटतं एवढ्या सगळ्या घंटा बघून. मंदिराचा टायमिंग, आरतीची वेळ तुम्हाला दिसत आहे. पॉज करून तुम्ही बघू शकता. या मंदिराचा डिटेल ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, नक्की चेक करा. आणि या मंदिराच्या बाजूलाच एक लहान मुलांसाठी गार्डन आहे, जे आत्ताच रिनोव्हेट केलेले आहे. ते नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये दाखवते. आजचं मंदिर कसं काय वाटलं तुम्हाला, नक्की सांगा कमेंट करून. बोला हर हर महादेव. नंदी बाबा की जय.